नमस्कार. रामकृष्ण हरी. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. माणूस वासनेच्या आहारी गेला की त्याला कशाचेच भान राहत नाही. संसार, जोडीदार, मुले, बाळे, स्वतःचे भविष्य या कशाचाही तो विचार करत नाही. त्याला केवळ वासनापूर्ती करणे इतकेच समजते. त्यातही व्यसन असेल तर मग बोलायची सोयच नाही. व्यसनासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. काही वर्ष आधी पुरुषांच्या बाबतीत लागू पडणारा विनाश आता महिलांमुळेही घडू लागला आहे. कारण काही महिला इतक्या बिनधास्त झाल्या आहेत की दारू पिणे त्यांना गैर वाटत नाही. परपुरुषांशी संबंध ठेवणे म्हणजे आपण सुंदर आहोत हे मिरवणे वाटते. पण त्याचा परिणाम मात्र वाईटच होतो. पुणे जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेने समाजाचा मोठा धक्का दिला आहे. तिथे लग्न झाले, 2 मुले झाली आणि पतीचे निधन झाले. मग तिने दुसऱ्या तरुणाशी विवाह केला. तिचा दुसरा संसार सुखाचा सुरू झाला. पण या संसारात आधीचे एक व्यसन कायम राहिले. तिला दारू पिण्याची सवय होती. पहिल्या नवऱ्यासोबत ती दारू पित होती. दुसऱ्या नवऱ्यानेही तिचे व्यसन मंजूर केले. आता तो दारू आणू लागला आणि नवरा बायको बसून दारू पिऊ लागले. त्यातच एकाची ओळख झाली. मग तो दारू घेऊन येऊ लागला. पुढे तिने त्याच्याशी शरीर संबंध ठेवले. त्यानंतर आणखी एक ठेकेदारही आला. त्याच्याशीही ती संबंध ठेवू लागली. या सगळ्या दलदलीत तिच्यावर मालकी हक्क दाखवण्याची प्रबळ पुरुषी भावना तिच्या संबंधात असणाऱ्या 3ही पुरुषांमध्ये वाढली होती. त्यातच पतीचा विश्वासघात करून दुसऱ्या प्रियकरासोबत ती आडोशाला संबंध करत होती. हे पाहून तिसऱ्या प्रियकराला राग आला. त्याने त्या दोघांना त्याच अवस्थेत ठार केले आणि जाऊन तिच्या नवऱ्याला सांगितले. या धक्कादायक घटनेची ही घटना. चला तर, मूळच्या अमरावतीतील नांदगाव तालुक्यातील धानोरा शिखरा येथील रहिवासी असणारा सूरज हा कामधंद्यासाठी 8-10 दिवसापूर्वी देहू रोड पुणे या ठिकाणी राहत होता. तो टाऊन हॉटेलच्या पाठीमागे 200 मीटर अंतरावर अमरजित जेदे यांच्या बांधकाम साईटवर तळवडे येथे राहत होता. त्याच ठिकाणी बिगारी काम करत होता. त्या ठिकाणी काम करत असताना त्याची ओळख मंगला या नावाच्या बाईबरोबर झाली. मंगलाचा नवरा नितीन याचे निधन झाले होते. त्यामुळे ती आपल्या लहान मुलांसह एकटीच राहत होती. मंगला जवान होती, विधवा होती. तिचा अंदाज घेऊन सूरज तिच्याशी जवळीक करू लागला. तिलाही पुरुषाची गरज होती. त्यामुळे तिनेही प्रतिसाद दिला. कामामुळे झालेल्या ओळखीचे रूपांतर काही दिवसात प्रेमात झाले. ते प्रेमात इतके बुडाले की त्या दोघांनी लग्न करायचे ठरवले. दोघांचेही विचार जुळल्याने त्या दोघांनी साध्या पद्धतीने आपली लगीनगाठ बांधली. या जोडीचा संसार सुरू झाला. मंगलाने लग्नानंतर एक मुलगा त्याच्या आजीकडे गावी पाठवला, तर दुसरा मुलगा सूरज व मंगल यांच्याकडे राहत होता. काही काळ यांचा संसार सुरू झाला. ते दोघेही काम करत असल्याने त्यांना बऱ्यापैकी पैसे मिळत होते. हे दोघे पती पत्नी अक्षय वालगरे यांच्या नाव बांधकाम साईटवर बिगारी म्हणून काम करत होते. मंगलला एक वाईट नाद आधीपासूनच होता, तो म्हणजे दारू. ती तिच्या पहिला नवरा नितीन याच्याकडे दारू पित होती. तिला दारूचे व्यसन आहे हे सूरजला सांगितले होते. नंतर सूरजही तिच्याबरोबर संध्याकाळच्या वेळेस दारू पित असे. बांधकामावरील बिगाऱ्याचे काम हे श्रमाचे असल्याने बरीच अशी काम करणारी लोक दारूच्या आहारी जातात. तसे हे पती पत्नी दोघेही दारू पिऊन मस्त होत आणि मौज करत होते. पण दिवसेंदिवस मंगलचे दारू पिण्याचे प्रमाण वाढत चालले होते. कारण सूरज हा रोज कामावरून घरी येतानाच दारूची पार्सल आणत होता. मग ते दोघेही मस्तपैकी दारू पित असायचे. बालगरे यांच्याकडे काम करत असताना त्यांच्या साईट बाजूला आणखीन एक साईटचे काम चालू होते. या साईटवर असलेला ठेकेदार जगन्नाथ
हा अधूनमधून सूरज व मंगलच्या घरी येत असे. आता तोही या दोघांबरोबर दारूच्या पार्ट्यात रमू लागला. जगन्नाथ हा कामावरून सुट्टी झाली की रोज संध्याकाळी दारूचा खंबा घेऊन यायचा आणि मग तिथे तिघेजण दारू पीत बसायचे. दारूचे गोट घेत मंगला चिकन, मच्छी, मटणाचे जेवण करायचे. तर कधी जगन्नाथ बाहेरून जेवणाचे पार्सल मागवत असे. दारू व जेवणाचे पार्सल, अडीअडचणीला मदत असे करत करत जगन्नाथने मंगलावर चांगलीच छाप पाडली. दारूची नशा चढली की तो मंगलाबरोबर लगट करू लागला. मंगला हळूहळू त्याच्याकडे आकर्षित झाली. सूरजला भरपूर दारू पाजून आता जगन्नाथ मंगलाबरोबर चाळे करू लागला. मंगला त्याला साथ देऊ लागली. असे करत करत जगन्नाथ दारू पिल्यावर कधी कधी तेथेच झोपू लागला. सूरज नशेत चूर होऊन झोपला की मंगला आणि जगन्नाथ या दोघांत शारीरिक संबंध येऊ लागले. मंगलाही कसलाही न विचार करता त्याच्याबरोबर शरीर सुखाचा आनंद घेऊ लागली. आपल्याला नवरा, 2 मुले आहेत याचा ती विचार करत नव्हती. दिवसभर बांधकाम व्यवसायावर काम करायची. संध्याकाळी काम संपून घरी आली की दारू प्यायची आणि जगन्नाथबरोबर मनसोक्त शरीर सुखाचा आनंद लुटायचा. असा तिचा दिनक्रमच चालू होता. तिला कधी कधी जेवणखाण जगन्नाथच घेऊन येत असे. त्या दोघात सुरू झालेला खेळ सूरजला समजायला वेळ लागला नाही. त्या दोघांवर संशय ठेवून तो भांडू लागला. आता मंगला आणि सूरज यांच्यात रोजच भांडणे होऊ लागली. परंतु सूरज हा सावरून घेत होता. मंगला मात्र दिवसेंदिवस बेधुंद होऊन दारू पीत असायची. तिने दारू पिण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले होते. मंगलाचे दारू पिणे आणि पुरुषासोबत संबंध ठेवणे आता बहुतेकांना माहीत झाले होते. मुळातच ती दारू पिते म्हणून काही पुरुष तिच्याशी लगट करू लागले होते. सूरज, जगन्नाथ तर तिच्यासोबत होतेच, पण आता आणखी एक पुरुष वाढला. तो होता कामगार पुरवणारा ठेकेदार दत्तात्रय. आता जगन्नाथ नंतर मंगलाकडे दत्तात्रय आकर्षित झाला होता. आता ती त्यालाही मिठीत घेऊ लागली. नवरा सूरज, दत्तात्रय आणि जगन्नाथ हे तिघेही आपण सांगेल तसे ऐकतात हे तिच्या लक्षात आले होते. ते तिच्या शब्दाबाहेर नाहीत हे तिने ओळखले होते. त्यामुळे ती बिनदाव्याच्या जनावरासारखी कुठेही हुंदडत होती. सूरजला तिच्या या गोष्टीचा वीट आला होता, पण त्याचे काहीच चालत नव्हते. साधारण 25 जून 2025 रोजी सकाळी आपल्या घरचा कार्यक्रम करून ते दोघेही मजुरीसाठी बांधकाम साईटवर गेले होते. मंगला तेथे साईटवरील काम संपून घरी जात होती. तेव्हा जगन्नाथ हा तिच्याकडे शरीर संबंध ठेवण्यासाठी आग्रह केला, परंतु तिने नकार दिला. मग जगन्नाथने सोबत आणलेली दारू दाखवली. दारू पाहताच मंगलाचा विचार बदलला. ती आडबाजूला जाऊन दारू पिण्यास तयार झाली. दोघे आडोशाला गेले. त्याने तिला दारूचा ग्लास भरून दिला. ती दारूचे गोट घेऊ लागली. तसे त्याने तिच्या शरीराशी चाळे करण्यास सुरुवात केली. काही वेळातच त्याने तिला विवस्त्र केले आणि तोही विवस्त्र झाला. दोघेही विवस्त्रावस्थेत शरीर संबंध करू लागले. त्या दोघांचा खेळ रंगात आला होता. इतक्यात दत्तात्रय हा तेथे आला. त्या दोघांना त्या अवस्थेत पाहून त्याला खूप चीड आली. त्याने बांधकाम साईटवर पडलेले दगड गोटे दोघांच्या तोंडावर, अंगावर, डोक्यावर मारण्यास सुरुवात केली. ते दोघेही विवस्त्र असल्याने त्यांना बचाव करण्याची संधी मिळण्याआधीच दत्तात्रयने त्या दोघांना दगडाने ठेचून रक्तबंबाळ केले. या हल्ल्यात ते दोघेही ठार झाले. ते दोघेही निश्चित पडल्यानंतर त्याची खात्री पटली की त्या दोघांचा मृत्यू झाला आहे. मग मात्र दत्तात्रयने तेथून पळ काढला. दत्तात्रय थेट सूरजच्या घरी आला. त्याने सूरजला झोपेतून उठवले. तेव्हा साधारणपणे रात्रीचे 2 वाजण्याची वेळ होती. दत्तात्रय सूरजला म्हणाला की तुझी पत्नी मंगला व जगन्नाथ हे दोघे
दोघेजण नग्न अवस्थेत दिगोटे यांच्या बांधकाम साईटवर पडलेले आहेत. तेव्हा सूरज टेंभरेने मुलगा अनिलला सोबत घेतले आणि त्या ठिकाणी गेला. त्यावेळेस जगन्नाथ व मंगला रक्तबंबाळ अवस्थेत दिसले. दोघेही मयत झाल्याचे स्पष्ट दिसत होते, कारण अनिल आणि सूरज त्यांना उठवत होते. परंतु ते उठत नसल्याने सूरज व अनिल पुन्हा घराकडे आले. घरी आल्यावर बांधकाम साईटवरून 112 आणि ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि घडलेली माहिती सांगितली. ही माहिती देहूरोड पोलीस स्टेशनला कळाल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे हे आपले तपास पथक घेऊन ओळख पटविण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी बारकाईने पाहणी केली. मयत व्यक्ती कोण आहेत याची माहिती घेतली. त्या दोघांची ओळख पटल्याने मंगलचा पती सूरज रीतसर फिर्याद नोंदवून घेतली. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून दुहेरी खून केल्याचे नोंद केले. मयताची ओळख पटल्याने पोलिसांनी आपल्या सहकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. काही बातमीदारांना माहिती काढण्यास सांगितले. त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याला माहिती मिळाली की यातील मयत बंगला व जगन्नाथ या दोघांचे संबंध चालू असतानाच दत्तात्रयने पाहिले होते. ते पाहून चिडून दत्तात्रयने त्यांना बाजूला असलेल्या दगडाने ठेचून मारहाण केली. तो तेथून पसार झाला. ही माहिती मिळाल्यावर दत्तात्रय हा कोठे राहतो याची माहिती काढली. तो मूळचा साबळे, वस्ती परीट, तालुका राशन, जिल्हा अहिल्यानगर व सध्या चिखलीमध्ये राहतो असे समजल्यामुळे पोलिसांनी चिखली येथे जाऊन सापळा लावला आणि पोलिसांनी त्याला जेरबंद करून देहूरोड पोलीस स्टेशनला आणले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तोपर्यंत घटनास्थळी मिळालेले कपडे व दगड पंचासमक्ष जप्त करण्यात आले. मंगला व जगन्नाथ याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने दत्तात्रय यास भारतीय न्यायसंहिता यांच्या कलमाप्रमाणे अटक करण्यात आली. धन्यवाद. अशा प्रकारे दारूच्या नादापायी एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.